तर नमस्कार भावांनो, कसे आहात तुम्ही सगळेजण? पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या डी व्लॉग या चॅनलवरती. तर मित्रांनो, आजची व्हिडिओ आपली काय व्लॉग वगैरे नाही, तर आपण आज काही मिक्स ट्राय करणार आहेत. तर ते मिक्स रिअल आहेत की फेक आहेत ते आपण ट्राय करणार आहे. तर माझ्यासोबत माझ्या सगळ्यात जवळचा मित्र ते म्हणजे आपला अस्मित आहे. तर तुम्ही ह्याला ओळखतच असताल. तर भावा, मग पहिलं मिक्स ट्राय करायचं का? करूया. तर मित्रांनो, आपलं पहिलं मिक्स आहे. मित्रांनो, असं म्हणतात की आपण जे अंडा आहे, जे एग्ज आहे, ते आपण आपल्या मुठीने फोडू शकत नाही. तर आपण पहिल्यांदा ते ट्राय करूया. तर आता ह्या व्हिडिओत आपला कॅमेरामॅन जे आहे तो आपला अस्मित भाऊ असणार आहे. तर त्यांना भाऊने या ठिकाणी आपल्याला गोरपडीचं पिल्लू एक तर दिसलेलं सापडले. आपल्या अस्मित भाऊला दिसले काय? आहे. गोरपडीचं पिल्लू आहे. डायनासोर आहे, डायनासोर. साप आहे. होय हिरो, अरे बाबा, पहिल्यांदा मीच ट्राय करू. चल तिकडे पाऊस. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता या ठिकाणी पाऊस चालू झालाय. तर या ठिकाणी एक झोपडी, आपण तिथे जाऊया. तिथे जाऊन मग आपण ते आपलं मिक्स ट्राय करूया. तर ते रिअल आहे का फेक आहे ते आपल्याला तर समजेल तिथे गेल्यावर. तर जास्त वेळ इथं न घालवता आपण इथं तिकडे जाऊ. त्या ठिकाणी आपली बॅग आहे, त्यामध्ये आपल्याला मिक्सचं सगळं सामान आहे आपल्या. अस्मित भाऊ बॅग घेतो का तेवढी? तर चला. तर भावानं या ठिकाणी आपण झोपडीत आलोय. तर आपण इथं मिक्स नाही ट्राय करणार, कारण की थोडी घाण व्हायची शक्यता आहे. सो आपण तिकडे खाली जाऊन ट्राय करू. तर भावा, अंडी काढ आवाज. तर मित्रांनो, चला आता पहिलं मिक्स आपण ट्राय करू. तर मित्रांनो, आता व्हिडिओला आपल्या खरं सुरुवात होते. तर आपलं पहिलं मिक्स आहे वी कांट ब्रेक एग्ज विथ आवर हँड. तर मित्रांनो, म्हणजे हे आपल्याकडे एक अंडा आहे. तर हे अंडा आपण असं मोठे धरल्यानंतर फोडू शकत नाही असं म्हणतात. तर मी एकदा मिक्स ट्राय करतोय, तर बघू फुटतंय का नाही. काय तुला काय वाटतं असं? फुटल ना? हा, फुटल. मला पण वाटतं बरं का फुटेल. तर बघू आता कसं वाटतंय. तर मित्रांनो, खूप जास्त पावरला होते, परंतु हे फुटणं झाले. तुम्ही बघू शकता या ठिकाणी. भावाचा जवळ आणला कॅमेरा आतापासून. मित्रांनो, फुल माझी जेवढी पावर आहे तेवढी सगळी पावरला होते, पण अंडा काय फुटलं तुला ट्राय करायचा आहे. तर मित्रांनो, आता आपला असं मी ट्राय करेल. लावून आता नुसता जिमला जातोय काय लागा. तुमचे नाव हा खाली नाही फेकायचं. तर मित्रांनो, या ठिकाणी मी अजून एकदा ट्राय करतो. तर हे बघा, हे घेतलंय मी अंड. तर ओके मध्ये आहे ना सगळं. तर आता बघा तुम्ही, धर रे पकडायचं. तर मित्रांनो, हे मिक्स जे आहे ते खरं ठरतंय, म्हणजे ट्रू ठरतंय. तर मित्रांनो, आपलं दुसरं मिक्स आहे ते म्हणजे असं की माझ्याकडे एक कॉईन आहे, 2 रुपयाचं कॉईन आहे. आणि असं म्हणतात की आपण जर समजा हे बघा तुम्हाला आता तेल आहे. तर हे तेल जर मी असं वरच्या साईडला ठेवलं आणि हा कॉईन जर फ्लिप केला, तर जास्त चान्सेस म्हणजे आहेत की तो तेलच येणार जास्त वेळा. तर ही जी गोष्ट आहे तर ती आपण ॲव्हरेज म्हणजे ह्याची ॲव्हरेज आपण काढणार आहे. आणि हे खरं ठरतंय की खोटं ठरतंय बघणार आहे. तर तुला काय वाटतंय भावा? खरं ठरेल. कसं पण हे सगळं कोइन्सिडन्सवर आहे ना. मग मित्रांनो, आपण हे 5 वेळा कॉइन फ्लिप करणार आहे आणि बघू कोणती बाजू जास्त वेळा येते. आणि सुरुवातीला मित्रांनो, वरती जी बाजू आहे ती मी ही टेल ठेवणार आहे. तर बघू आता टेल येतोय का हेड येतोय. तर पहिल्यांदा आता फ्लिप करतोय मी कॉइन. तर ओके, टेल ठेवलाय. तर मित्रांनो, टेल आले. तर पहिला पॉईंट जो जातोय आपल्या टेलला जातोय. तर सेकंड आहे मित्रांनो, टेलवरती ठेवलाय. आता फ्लिप करतो. आता खेळ आलाय. ही खेळ येते ना. तर आता थर्ड टाइम आहे. सॉरी, खेळ आला. 2 हेड 2 टेल. आता चौथी बार 3 टेल 2 हेड. हेड आला मित्रांनो, बघू शकता. ओके. तर मित्रांनो, या मिक्समध्ये आपल्याला 3 वेळा हेड बघायला भेटला आणि 3 वेळा टेल बघायला भेटला. सो आय थिंक हे जे मिथ आहे ते बस्टेडच आहे. तुला वाटतं बघा, बस्टेड आहे नाही? हो आहे. तर मित्रांनो, आता आपण वळूया आपल्या तिसऱ्या मॅचकडे. तर तिसरा मॅच असा आहे की हे माझ्याकडे मित्रांनो एक बलून आहे. तर असं म्हणतात की ह्या बलूनला जर आपण लिंबाचे जे वरचे जे हे आहे साल आहे, ती साल जर ह्याला लावली तर हा बलून फुटतो. तर हे मॅच खरं आहे का खोटं आहे आपण आता बघूया. तर मित्रांनो, ठिकाणी आपल्याकडे बलून आहे आणि इथं या ठिकाणी मी इथं एक लिंबू आहे, ह्या लिंबाची साल काढली मी. तर आता ही साल जी आहे ते आपण ह्याच्यावरती रब करणार आहे. तर आता हे फुटतोय का नाही बघू. तुला काय वाटतंय असं? हे फुटेल की? तुला कसं सगळं फोकस काय वाटतं? या ठिकाणी
नाही फुटणार. तर नुसता आवाज येतोय काय फुटेला झाले काय ह्याचा रस टाकू काय जरा थोडा. तर मित्रांनो हे मेच सुद्धा आपलं बसलेलं ठरतंय. तुम्ही बघू शकता या ठिकाणी भरपूर वेळेला ट्राय केलं पण ते फुटाणा झाले. तर मित्रांनो फुगा फोडायची खरी पद्धत तुम्हाला दाखवतो. हा फुगा असा खाली ठेवायचा आणि बसायचा आणि फुगा फोडायला. तर मित्रांनो आता वळ आपल्या चौथ्या मेचकडे. तर चौथं मेच मित्रांनो तुम्ही सुद्धा ट्राय करायचं आहे. तर हे मेच खूप अवघड आहे. तर आपले म्हणजे असं म्हणतात की आपली जीभ जी आहे ती आपल्या नाकाला चिटकू शकत नाही. तर पहिल्यांदा मी ट्राय करतो. तर लास्ट तर खूप वाटते परंतु ट्राय करतो मित्रांनो. तर माझी तर चिटकणार नाही पण आपल्या अस्मित पण ट्राय करायला हवं आणि तुम्ही पण ट्राय करा मित्रांनो. तुमची जिथे चिटकते का नाही ते एकदा कमेंटमध्ये सांगा. तर पहिल्यांदा मी ट्राय करतो बरोबर बाबा. करा करा. तसे तर मित्रांनो खरं तर मुलींची जीभ जास्त लांब असते त्यांना लई बोलायला येतं. आता आपली बघू. नाही तर आता लास्ट मी ट्राय करून बघू बरं. नाकाला नाही चिटकत आहे ना. तर मित्रांनो हे मेच सुद्धा बेस्ट ठरते. म्हणजे मित्रांनो हे मेच जे आहे ते म्हणजे असं पर्सन टू पर्सन म्हणजे काही पर्सनची टिकते मित्रांनो काही पर्सनची टिकत नाही. तर मित्रांनो वळू आता आपल्या 5व्या मेचकडे. तर आपलं 5वं मेच असं आहे की आपण डोळे बंद करून आपण लिहू शकत नाही. तर या ठिकाणी माझ्याकडे एक पेन आहे, एक पेपर आहे आणि ही आपल्याकडे एक रुमाल आहे. तर मी रुमाल पहिल्यांदा माझ्या डोळ्याला बांधतो आणि मग आपण लिहायचा प्रयत्न करू. डोळे आपण लिहिलं तर नाही आता डोळ्याला बांधायला. डोळ्याला बांधायला तुला काय विश्वास नाही आहे का नाही? तुझं येणार सर नाही. मित्रा विश्वास नाही म्हटलं विश्वास कोणावर आहे. मित्रांनो या ठिकाणी डोळ्याला बांधतो आता मी. बस का बाबा बघायला असलं तर नीट बांध. विचार नाही हे किती आहे? आला का डोळे बांधतो कसं दिसणार मला? हे किती आहे? 2 हे किती आहे? 3 राहू दे चल. नाही दिसत लगा. हा कुठं पेन कुठं आहे? ले चल. हाँ मुझे कुछ दिखाई नहीं दे रहा है माँ मुझे कुछ दिखाई नहीं दे रहा माँ. काय लिहू सांग. आय लव्ह इंडिया. माझं फेवरेट वाक्य सांगायला उमटतोय का पेन. हो म्हटतोय. आय लव इंडिया. या मित्रांनो माझं अक्षर जरा खराब आहे कसं आलं बघतो आता मी डोळ्याकडून. तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही बघू शकता माझे डोळे बांधले होते मला काय सुद्धा दिसत नव्हतं. म्हणजे ब्लाइंड आयजने सुद्धा आपण लिहू शकतो. तर हे मेच जे आहे ते बेस्ट ठरते. तर आता वळू आपण आपल्या 6व्या मेचकडे. तर मित्रांनो आता आपण 6वं मेचकडे वळतो. 6वं मेच आपला असं आहे की आपण जे आहे ते 10 सेकंदापेक्षा जास्त डोळे बंद करून उभं राहू शकत नाही एका पायावरती. तर ते आता मीच मी ट्राय करणार आहे. तर मला तर वाटतं ही बेस्ट ठरणार आहे मित्र. कारण की मित्रांनो आपल्या जे योगा वगैरे करतात ते लोक म्हणजे 10 सेकंदापेक्षा जास्त वेळ डोळे बंद करून एका पायावर उभा राहतात. तुला काय वाटतं बरोबर आहे का? हो बरोबर आहे. तरी पण मी एकदा ट्राय करणार आहे मित्रांनो. मला जमते का नाही बघू. मित्र वेगळा योगा करत नाही. तर आता बघू डोळे लागतो आणि हे पाय आहे करतो. काउंटिंग चालू होतं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही बघू शकता मी 10 सेकंद डोळे बंद करून उभा राहिलेलो आहे एका पायावरती. तर हे मेच माझ्या तर ते बेस्ट ठरले. परंतु काही मित्रांनो काही लोकांना जमत नाही. तर आता आपण अस्मितला ट्राय करायला हवं. तर मित्रांनो आपलं 7वं मेच आहे की आपण डोळे बंद करून एका सरळ लाईने चालू शकत नाही. तर मला वाटतं हे मेच जे आहे ते मित्रांनो बेस्ट ठरणार आहे. तर ते आता मी ट्राय करतो. तर पहिल्यांदा माझ्या डोळ्याला बांधतो मी स्वतः. कारण की आपला कॅमेरामॅन एंगेज आहे सध्या शूटिंग करण्यात. तर हे डोळ्याला बांधलेलं आहे मी. तर कॅमेरामॅन माझी एक मदत करणार का तू? काय? मला ती आपण जी लाईन आखली का ना तिथं नेऊन सोडून तिथं सरळ चालत तिथं ट्राय करतो. आता जर रे बाबा कुठं जर कुठं तर सोडून उभा पायरे आले ते काय चल खाली उतर नीट. चल चालेल. आता सांगायला पायरे आहे जास्त रे. लाईनच मध्ये बघ. तर या ठिकाणी आता आपली इथं लाईन आहे मला काय दिसत नाही. परंतु इथं मला लाईन आहे असं मला असं सांगितलंय आणि मी आता इथून चालू येणार बघू. आता मी सरळ चालत असेल का बस काय. मित्रांनो या ठिकाणी तुम्ही आता बघितलं मी लाईनीतून म्हणजे बऱ्यापैकी सरळ रेषेत चालत आलो. तर हे मेच काय ठरवायचं मग बस्टेड ठरवायचं. तर मित्रांनो हे मेच बस्टेड ठरते. तर आपण डोळे दाखवून सुद्धा सरळ लाईनीत चालू शकतो. परंतु मित्रांनो काही त्यांचं चालू शकतो म्हणजे हे पर्सन टू पर्सन डिपेंड करते म्हणजे हे मेच सुद्धा. तर हे मेच मी बस्टेड ठरवतो कारण की मित्रांनो सरळ रेषेत चालत आलो. तर मित्रांनो आता आपलं 8वं मेचकडे आपण वळू. तर 8वं मेच मित्रांनो आपला असा आहे की आपल्याला ABCD जे आहे ते उलट क्रमाने म्हणायचे.
तर असं म्हणतात की ABCD आपण उलट क्रमाने म्हणू शकत नाही. तर आता ते आपण ट्राय करणार आहे. तर पहिल्यांदा मी ट्राय करतो अस्मित, माझ्यानंतर तुला ट्राय करायला लागेल ते. तर कसं पहिल्यांदा उलट म्हणायचं आहे ना, ZX Y U V नाही. तर मित्रांनो मला तर काय ABCD उलटी म्हणायला येत नाही. तर मी ही मिस जे आहे ते माझ्या मतानुसार बस्ट ठरवतो. तुम्हाला येत असेल तर नक्की एकदा ट्राय करून बघा. तर आता आपला अस्मित भाई ट्राय करेल. आपल्या अस्मित भाईची बरे. अस्मित भाई बोल. ABCDEFGHIJK. अरे उलटी बोलायचे भावा. उलटी नाही. सरळ तू सगळं काम सरळ करतो, उलट करत नाही. हा, बरं उलट कर. ठीक आहे. तर मित्रांनो आपल्या अस्मित भाईला तर येत नाही. तर आता आपण 9व्या मॅच कडे बोलूया. आपला आता 9वं मॅच आहे. 9वं मॅच असं आहे की आपण 30 सेकंदापेक्षा जास्त श्वास रोखून ठेवू शकत नाही. तर ते मॅच मी आता ट्राय करणार आहे. तर तुम्ही तर ही ट्राय करू नका आणि लहान मुलं तर अजिबात करू नका, नाहीतर एखादं जायचं वर. तर अस्मित करू का चालू? कर चालू. चल डोळा बंद कर. जातील वर. तर मित्रांनो 30 सेकंदापेक्षा जास्त मी श्वास रोखून ठेवलेला आहे. तर साधारणतः मित्रांनो आपण कमीत कमी 1 मिनिट किंवा त्यापेक्षा जास्त थोड्या वेळामध्ये ठेवू शकतो असं मला वाटतंय. तर हे मेज जे आहे ते बेस्ट ठरतंय, कारण की आपण 30 सेकंदापेक्षा जास्त श्वास रोखून ठेवू शकतो. तर मित्रांनो आपण आता 10वं आणि लास्ट मॅचकडे बोलतोय. तर 10वं मॅच आपला मित्रांनो डबल अंड्यावरतीच आहे. तर असं म्हणतात की आपण जर अंडे एकमेकावर असे आदळले तर ह्या दोन्हीपैकी फक्त एकच अंडा फुटणार. तर तुला काय वाटतं अस्मित भाई? दोन्ही पे फुटलेले. मला तर वाटतं दोन्ही पण फुटणार नाही. तू समझा? हाँ. नहीं तू समझा नहीं. तर मित्रांनो बघू आता कसं होतंय. कमीत कमी एक तर फुटायच पाहिजे किंवा दोन्ही पण फुटायला पाहिजे, आहे का नाही? तर बघू आता ट्राय करतो. तर कपडे घालवायची शक्यता आहे. 1 2 3. जवळ. तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही बघू शकता की आपलं एक अंडा आहे असं आहे आणि एक अंडा आपलं फुटलेलं आहे खाली. तर हे मिथ जे आहे ते मित्रांनो ते रिअल ठरतंय. तर व्हिडिओ जर आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. तर मित्रांनो आपले हे 10 मॅच इथेच आता संपलेले आहेत आणि आपल्या व्हिडिओचा एंड सुद्धा आपण इथेच करू. आणि जर व्हिडिओ जर तुम्हाला आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच प्रकारचा जर अजून व्हिडिओ पाहिजे असतील तर व्हिडिओ खाली आपण कमेंट करा. आम्ही अजून अशा व्हिडिओ अजून भरपूर चांगले व्हिडिओ असे आपण बनवत जाऊ. तर आजच्या व्हिडिओमध्ये फक्त एवढंच. तर आता पुन्हा भेटूया आपण दुसऱ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.